या अवघ्या 3 दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात 8 कोटींच्या आसपास आपण चित्रपटांनी व्यवसाय केला आहे। पाहुण्या कलाकाराची भूमिका प्रसादनी केली होती, तेव्हा मी त्याला शब्द दिलता, माझा पहिलाच सिनेमा आहे, तू माझ्यासाठी ही छोटासा रोल कर, मी तुझ्यासाठी एखाद दिवशी मोठा सिनेमा लिहिल। आणि धर्मवीर त्याच्या वाट्याला आला। लेखक दिग्दर्शक म्हणून मला विचाराल तर माझ्याकडनं पहिल्या भागातच उत्तम काम झालं होतं, पण निर्मात्यांना वाटलं की अजून गोष्ट छान करावी, कारण त्या एंडला तसं सोडलं होतं। तसा हा पुढचा भाग आलाय। ज्यांनी ज्यांनी पाहिलाय त्यांना प्रश्नांची उत्तर मिळालीत। आता सेटवर तोडफोड होणार। दरवेळी आवर्जून माझा कुठलाही सिनेमा रिलीज झाल्यानंतर ज्या प्रमुख शहरांमध्ये प्रेस घेतो त्यातलं मुख्य शहर म्हणजे नाशिक। खूपच जिव्हाळ्याचं आणि जवळकीचं नातं आहे या नाशिक शहराबरोबर। या अवघ्या 3 दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात 8 कोटींच्या आसपास आपण चित्रपटांनी व्यवसाय केला आहे। हे मराठी चित्रपटासाठी मोठं यश आहे आणि साहजिकच या यशामध्ये नाशिकचा, संपूर्ण महाराष्ट्राचा खूप मोलाचा वाटा आहे। मुख्य भूमिकेतील दोन्ही कलाकार म्हणजे दोन्ही साहेब हे आजूबाजूला आहेत माझ्या। पाहुण्या कलाकाराची भूमिका प्रसादनी केली होती, तेव्हा मी त्याला शब्द दिलता, माझा पहिलाच सिनेमा आहे, तू माझ्यासाठी ही छोटासा रोल कर, मी तुझ्यासाठी एखाद दिवशी मोठा सिनेमा लिहिल। आणि धर्मवीर त्याच्या वाट्याला आला। दातेची सुरुवातच त्याचा पहिलाच पिक्चर माझ्या मुळशी पॅटर्नमध्ये तो होता आणि माझा लकी चार्म आहे म्हणून माझ्या प्रत्येक सिनेमात तो असतोच। आणि ॲक्टरच खूप मोठा आहे, नटवर्य केशवराव दातेंचा पणतू, आणि घरातूनच त्याला अभिनयाचं 4 पिढ्यांचं त्यांचं अभिनयाशी नातं असलेली मंडळी आहेत। तर चला मंडळींनो, काय असेल तुमच्या मनात ते विचारा चित्रपटाच्या संदर्भात, आम्ही आहोत तुमच्याशी बोलायला। त्यावेळेस धर्मवीर 2 येणार काढणार का असा काही विचार होता का? कारण की तोपर्यंत कारण की आपण ते एंड दाखवला, शेवट दाखवला होता त्या चित्रपटात, मग धर्मवीर 2 आणि त्याच्यानंतरचा पुढील प्रवास असा कंटिन्यू करताना नेमकी काय कसरत करावी लागली किंवा तो विचार होता? हो, पहिल्या भागातच तसं आपण स्पष्ट केलं होतं की या चित्रपटाचा दुसरा भाग येऊ शकतो म्हणून, आणि त्या पद्धतीनं त्या चित्रपटाचा दुसरा भाग आलेला आहे। हा प्रवास मांडताना जे सुरुवातीला स्ट्रगल करावं लागलं, त्याच्यानंतर थोडंसं कमी तुम्हाला स्ट्रगल करावं लागलं, प्रसादला थोडंसं अभिनयाची त्यावेळेस आनंद दिली कसे होते, काय होते, त्याचा अभ्यास झालेला होता। हे 2 पार्ट करताना नेमकी काय काय अनुभव आले किंवा कशा पद्धतीने तुम्ही नाही, दुसऱ्या भागात म्हणूनच काय झालं, या दोन्ही अभिनेत्यांचा अभिनय अजून सफाईदार झाला आहे। आता प्रसाद ओक हा मागचे अनेक वर्ष रंगभूमीवर काम करतोय, टेलिव्हिजनवर आणि चित्रपटसृष्टीत। आम्ही जरी एका वयाचे असलो तरी अभिनयात या क्षेत्रात आम्हाला तो खूपच सिनियर आहे। आणि त्यांनी मागच्या वेळीच इतका सुंदर अभिनय केला होता की या महाराष्ट्रातलं एकही अवॉर्ड सेरिमनी अशी नाही जिथं त्याला अभिनयाचं पहिलं प्राईज नाही मिळालं, फिल्मफेअरपासून सगळीच। त्यामुळं ते प्रसादचं आणि त्याच्या इतक्या वर्षांच्या अभ्यासाचं यश आहे। यावेळी तो अजून खुलला, कारण त्याला दिघे साहेब, त्यांची देहबोली या सगळ्याचाच त्यांनी खूप अभ्यास केला होता, आणि इथं तो जास्त अजून ठामपणे तुमच्यासमोर आला। सीनमध्ये तसा फरक पण दिसत असेल तुम्हाला। दातेनी उलट दाते गेल्या वेळी चाचपडत होता, कारण दाते तसं महाराष्ट्राचं राजकारण, त्याची पार्श्वभूमी या सगळ्यात त्याला तसं नवं होतं दातेला। आता आम्ही तरी चहूबाजूनी अंगाने अभ्यास करणारी माणसं असल्यामुळे राजकारण, समाजकारण, अर्थकारण सगळ्याच गोष्टींशी तसे जवळून संबंधित आहोत। त्याला जरा अभ्यास जास्त करावा लागला, आणि ज्याच्यात तो हा चित्रपट ज्यांनी पाहिला आहे
त्यांना कळेल की त्याच्यात तो 100पैकी 100 मार्कांनी पास झाला आहे. एका परीने मी स्वतःला आणि दातेसुद्धा हे मान्य करेल की आम्ही फार भाग्यवान अभिनेते आहोत. बायोपिक परत करण्याची संधी सहसा कोणाला मिळत नाही, जी आम्हाला मिळाली ॲज अन ॲक्टर, मला दातेला. त्याच व्यक्तिरेखा एकदा पडद्यावरती उभ्या केलेल्या आहेत, तीच व्यक्तिरेखा पुन्हा भाग 2च्या निमित्ताने उभी करायची, ही गंमत होती खूप. आणि मग काय असतं की आपण 10वीची बोर्डाची परीक्षा देतो, आपल्याला बरे मार्क्स मिळतात, पण बोर्डच समोरून असं म्हणतं की आम्हाला परत एकदा परीक्षा घ्यायची आहे, तर मग आपण डबल अभ्यास करून जातो. तसं काहीसं या बाबतीत झालं की मी स्वतः प्रवीणनी आम्ही बसून 10-15 वेळा भाग 1 बघितला. मग त्यात आम्हाला कळलेल्या काही त्रुटी आहेत का, काही उणीवा आहेत का, कुठे आम्ही कमी पडलो आहे, कुठे त्या बेरिंगबद्दल काय कुठे ओव्हर झालं आहे का, कुठे कमी झालं आहे का, या सगळ्याचा एक धांडोळा घेतला परत. आणि मग परत नव्याने कॅरेक्टरायझेशन केलं. मागच्या भागाला लहान मुलांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि दिघे साहेबांचं कॅरेक्टर लहान मुलांमध्ये प्रचंड पॉप्युलर झालं, सुपर हिरोसारखं एखाद्या. त्यामुळे यावेळेला लहान मुलांना मान देताना दिघे साहेबांच्या हातातली सिगरेट कट केलेली आहे. तुम्ही बघितला चित्रपट तुम्हाला कळेल. किंवा जी शिवराळ भाषा पहिल्या भागात होती ती भाषा पण कमी केली. त्यामुळे अशा वेगवेगळ्या ॲडिशन्स करण्यात आल्या, काही गोष्टी वजा करण्यात आल्या. पण ओव्हरऑल तितकाच नाही म्हणणार, त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास आम्हाला या भागात करायला लागला. कारण मागच्या वेळेपेक्षा जास्त वेगवेगळे भावनांचे कंगोरे प्रवीणने यावेळेला कागदावरती मांडलेत आणि ते तितक्याच ताकदीने पडद्यावरती पेलणं फार गरजेचं होतं. माझ्या भूमिकेविषयी तुम्हीच जास्त सांगितलं आहे लोकांना, मी काही सांगण्यापेक्षा. पण मला असं वाटतं की प्रवीण सरांनी ज्या पद्धतीने सिनेमा लिहिला आहे आणि दिग्दर्शित केला आहे त्याच्यातून ते पात्र इतकं भक्कम आणि इतकं मोठं तयार झालेलं आहे. मुळातच शिंदे साहेब, म्हणजे आम्ही गमतीत म्हणतो भाग 1च्या वेळेला सिनेमात प्रश्न होता एकनाथ कुठे आहे. आता एकनाथ कुठे नाही आहे सांगा, एवढा त्यांचा तो व्याप वाढलाय कामाचा, प्रतिमेचा, सगळ्याचाच. तर अर्थात खूप अवघड आहे ते पेलणं, पण ते सर असल्यामुळे ते लीलया झालं सुद्धा थ्रू शूटिंगच्या दरम्यान. पण खूप जास्त म्हणजे नागरिक म्हणून जेवढं आपण एखाद्या राजकारण्याला पाहत असतो त्याच्यापेक्षा अधिक जवळ जाऊन इतरही बाजू त्या राजकारण्याच्या पाहायला मिळाल्या या सिनेमाच्या निमित्ताने, भूमिकेच्या निमित्ताने. आणि जी कुठलीही भूमिका करताना सत्य असतंच, आपल्याला जास्ती अंग बघता येतात एखाद्या पात्राचे, तेवढ्यापुरतं ते जग अनुभवता येतं, जगता येतं. तसं यावेळेलाही झालं. पण एवढं नक्की की आजपर्यंत वाट्याला आलेली सगळ्यात अवघड भूमिका म्हणायला पाहिजे ही. थोडंसं त्याच्यापेक्षा सिनियर या नात्याने की मी अनेक लोकांबरोबर काम केलं. म्हणजे आता ही माझ्या नंतरची पिढी आहे दातेची, प्रवीणची माझी सेम पिढी, आमच्या नंतरची दातेची पिढी. पण या पिढीमध्ये जरा थोडासा उथळपणा आहे, थोडंसं वाचन कमी आहे. पण या सगळ्या गदारोळात अत्यंत सिन्सिअरली फोकस्ड, प्रचंड वाचन, प्रचंड अभ्यास करून काम करणारा असा नट मी बघितला, तो दातेच्या रूपाने बघितला. तुमच्या क्षेत्रात, कारण की कथा, दिग्दर्शक, निर्माते म्हणून आणि कलाकार म्हणून तुम्ही काम करता. तर ही सांगड घालताना तुम्हाला असं कधी चित्रीकरणादरम्यान जाणवलं का की प्रवीणला वाटतं ते प्रसादला वाटत असेल किंवा प्रसादला वाटतं ते प्रवीणला वाटत असेल किंवा नको आपण असं करू? काय भारी प्रश्न विचारला तुम्ही. जेव्हा इंडस्ट्रीत बातमी पसरली की धर्मवीर भाग 1मध्ये फायनली 25-30 अभिनेत्यांची ऑडिशन झाली आणि फायनली जेव्हा माझं सिलेक्शन झालं फायनल, असं जेव्हा इंडस्ट्रीमध्ये कळलं, तुमच्यापर्यंत तोपर्यंत आलं नव्हतं. कारण आम्ही फार खबरदारी घेतली होती की एक पण फोटो लीक होणार नाही वगैरे. पण इंडस्ट्रीत जसं कळलं की मी मुख्य भूमिकेत आहे आणि दिग्दर्शक लेखक प्रवीण आहे, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये अशा चर्चा व्हायला लागल्या की आता सेटवर तोडफोड होणार, ते दोघं एकमेकांची डोकी फोडणार, हा पण तापट आहे, तो पण तापट आहे, कसं यांचं जोडणार, चित्रपट पूर्ण होणारच नाही वगैरे असं वाटेल ते बोललं गेलं. पण इतका अप्रतिम प्रवास होता भाग 1चा आणि भाग 2चा. आणि तो तेव्हाच शक्य होतो जेव्हा एखादा अभिनेता त्याच्या दिग्दर्शकावर आणि एखादा दिग्दर्शक त्याच्या अभिनेत्यांवरती पूर्ण 100% विश्वास टाकतो, तेव्हाच हे शक्य होतं. आणि ते आमच्या दोघांच्या बाबतीत 100% झालं दोन्हीकडून. मी जाहीरपणे सांगतोय, तुम्ही त्याला विचारू शकता, मी 0.1% पण त्याच्या कामात इंटरफिअर केलं नाही. ज्या काही माझ्या शंका आहेत त्या मी त्याला विचारल्या. मी स्वतः दिग्दर्शक असलो तर मी 1% त्याच्या कामात ढवळाढवळ केली नाही.
त्या उलट त्यांनी मला फक्त प्रसाद हे नको करू, प्रसाद हे करू नको, प्रसाद हे नको करू, तो एवढंच सांगत होता. आणि त्याच्यावरनं मला कळत होतं की त्याला काय नको आहे. आणि त्यामुळे मला कळत गेलं की त्याला काय हवं आहे. त्यामुळे हळूहळू तो हे करू नको हे सांगण्याचं प्रमाण पण कमी झालं असावं असं मला वाटतं. नाही 100% ज्या पद्धतीनं त्यांनी दिघे साहेबांचं पात्र रंगवलं आहे, तुम्ही नीट पाहिलं तर दिघे साहेबांचे एवढे काही व्हिडिओ उपलब्ध नाही आहेत, बरोबर की नाही? कारण दिघे साहेब जाऊनच आता 25 वर्ष होत आली आहेत. तर त्यावेळी जे काही मोजकं अवेलेबल होतं, एकतर ते अडखळायचे बोलताना, शांत होते, डोळ्यातून जास्त बोलायचे, काम जास्त करायचे, काय 2-2.5 तासच झोपायचे. ही आनंद दिघे साहेबांची बरीच वैशिष्ट्य आहेत. आणि तसं पाहिलं तर दिघे साहेब असं खूप माहिती नव्हते, पण त्यांच्या कामाचा तडा नाशिककरांना माहीत होता. कारण नाशिक, जव्हार, मोखाडा असं खाली सगळं ते ठाण्यापर्यंत हा जो पट्टा आहे, इथं त्यांचं काम खूप होतं, पालघर. तर त्यांचं हे काम आणि जीवनशैली, राजकारणामध्ये अशी माणसंच नाही ना, म्हणजे बँकेत अकाउंटच नाही, खिशामध्ये पैसेच नाही, म्हणजे कुठं जर त्यांना जायचं असेल तर ते कुणाला तरी घेऊन जायचे, किंवा एकटे जरी गेले तरी रिक्षातनं उतरले की असे त्यांची स्टाईल होती, असे खिशे चाच पडायचे. रिक्षावाला म्हणायचं, आहेत का, कशाला चाच पडतंय, देणार आहे का तुम्ही? अरे नाही तसं नाही, पण राहू द्या हो साहेब, जा. आणि हा माणूस ज्याच्या खिशात रुपया नाही, ज्याचं बँकेत अकाउंट नाही, कुणाला जर मदत करायची वेळ आली, एक रिक्षावाला होता आणि त्याचं काहीतरी घरी भांडणं झालं आणि बायको गरोदर होती. तर ते काहीतरी झालं तर, काय रे तू आज रोजच्यावर काय दिसत नाही रे? हां साहेब, जाऊ द्या ना साहेब, हां थोडी अडचण आहे. अरे बोल ना, काय अडचण आहे, मला बोल ना, काय? अहो साहेब, ते भावाचं माझं जरा भांडणं आलं, तर भावाने घरातनं बाहेर काढलं. मग काय आलं? नाही, बायको प्रेग्नेंट आहे. मग कुठे बायको? काय नाही, ती थांबली आहे एका बस स्टॉपवर. आणि मग ज्यावेळी रिक्षात पॅसेंजर नसतो, मग ती परत रिक्षात बसते आणि मग रिक्षा लावून आम्ही थांबतो. तर ते दिघे साहेबांनी एवढा, मी तुला काय मदत करू? आता त्यांना माहिती होतं, आयले हे रिक्षाचे पैसे द्याय ना मीटरचे, हे मला मदत. अरे तू सांग ना काय पाहिजे काय? तर त्यांनी पुढच्या 2 तासात त्या माणसाला अशा सोसायटी, तू तिकडे जाती, सोसायटी नाही का भारी रे? तर तो म्हटलं, कुठली? ती 20 मजली. हां, दादा तुला फ्लॅट दिलाय तिथं. तर याला कळाना, ते घाबरलं. ओ साहेब, अहो काय बोलताय? अरे तू अरे बायको अरे आपली तायडी प्रेग्नंट आहे, असं कसं कुठंतरी थांबतो? जपळ काहीतरी 11व्या का 12व्या मजल्यावर तुला फ्लॅट दिलाय मस्त मोठा. तो म्हटला, साहेब अहो मदत करायची तर आमच्या लायकीने तरी करा ना हो. तिथं कुठं जाऊ मी त्या सोसायटीत? द्यायचं इथं कुठल्या तरी झोपडपट्टीत घर द्या, मला 10 बाय 10ची खोली द्या. मग त्यांच्या लक्षात आलं, आईला मदत करण्याच्या नादात आपण रिक्षावाल्याला त्या अशा सोसायटीत पाठवला, महागड्या ज्या सोसायटीचा मेंटेनन्स होता महिन्यात त्या काळात काहीतरी 3-4 हजार. मग ते परत, हां बरं कुणाला तरी बोलवलं, ए जा याला तिकडं त्या कुठली तरी वस्ती आहे तिथं त्याला खोली दे. लगेच झाली. माणूस असा होता तो. तर असा राजकारणी जगासमोर आणायचा होता. आणि त्याच्या तालमीत तयार झालेली माणसं जी आजही ठाण्यामध्ये कित्येक पदोपदी दिसतात, आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतात. ओके, त्यामुळे त्यांचं चरित्र मांडताना जरा ते त्यावेळी दडपण नव्हतं एवढं, पण यावेळी जास्त होतं. हां, बोलू नाही शकत, कारण कसं आहे माहिती आहे का, मी एक चित्रपट बनवला आहे. सुरुवातीला एक डिस्क्लेमर आहे, बरोबर? त्याच्यामध्ये लिहिलं आहे की या सगळ्या घटना आम्ही कुणाला ना कुणाला भेटून, कुणाला ना कुणाला विचारून केल्या आहेत, आणि त्या माणसांचं नाव पण तिथं टाकलं आहे, बरोबर? अनेक गोष्टी होत्या करण्यासारख्या, म्हणजे माझ्या समोर आलेल्या. मी एकच विचारायचो, यातली सत्यता काय? तुम्ही सांगता म्हणून नाही, मला अजून 2 पुरावे द्या. किंवा काय बाबा 6 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी कुठल्या न्यूज चॅनलवर ह्याची बातमी झालती का? तर ती बातमी, ती हेडलाईन, आणि तुमच्याबरोबर अजून 5-6 जण सांगणारे मला पाहिजेत. आणि हे सगळं सांगून झालं की तुम्ही
मला कागदावर लिहून द्यायचं, कारण बायोपिक करतोय. आत्ता जे चाललंय ते होणारच होतं, पण तरी ते आमच्या अंगावर का नाही आलं? कारण का माहिती आहे का, डिस्क्लेमरमध्ये तसं टाकलंय, नाहीतर सेन्सॉर बोर्डाने पासच केलं नसतं. बरोबर की नाही? डिस्क्लेमरमध्ये तुम्ही पाहिलं नाही का पिक्चर? त्या डिस्क्लेमरमध्ये सगळं व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे आपण. आणि एका त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव पण आहे की यांना विचारून ही आमच्या पक्षाशी संबंधित या गोष्टी आम्ही पडताळून पाहिल्यात, त्याला आमची काही हरकत नाही. आणि समोर कुणाचंच नावच घेतलेलं नाही आहे ना, तुम्ही नीट बघा, नावच घेतलेलं नाही, कारण आम्हाला तसं अलाउडच नव्हतं. एक लेखक त्यांना सगळ्यांना वाटत होतं नाही टाका टाका. अरे असं कसं टाका? शेवटी आम्ही लेखक दिग्दर्शक आहे, आम्ही सिनेमा करतोय. पूर्वी मुळची पॅटर्न केला होता, आता हा आहे, परत मुळची पॅटर्न 2 आहे. सिनेमे वेगवेगळे जॉनरचे राहणार आहेत. तात्पर्य काय तर त्या ज्या घटना आहेत त्याचा डिस्क्लेमर आणि हे आम्ही टाकलेलं आहे तिथं. या चित्रपटामधलं वेगळेपण असं आहे की कित्येकदा काय असतं माहिती आहे का, खूप गोष्टी बोलल्या जातात, ऐकल्या जातात, अख्खा महाराष्ट्र ढवळून निघतो, परंतु त्या गोष्टीमागची अनेक कारणंसुद्धा असतात. आता दिघे आता लोक बरीचशी म्हटले की हा तर धर्मवीरांचा चित्रपट आहे, तो धर्मवीरांचाच आहे शेवटपर्यंत. कसं आहे, माणूस येतो आणि माणूस जातो. माणूस गेल्यानंतर त्याचं सगळंच संपत नाही, विचार तसाच राहतो. त्या विचारसरणीचा हा सिनेमा आहे आणि जो आम्ही आमच्या पद्धतीने त्या सिनेमात मांडलाय. कोणाचंही समोरच्या ह्याचं नाव न घेता आम्हाला सांगण्यात आलं होतं, पण आम्ही एक लेखक दिग्दर्शक आणि सिनेमा करते म्हणून मी माझ्याकडनं ती चूक होऊ दिलेली नाही. भाग 3 किंवा भाग 4 हे ना बऱ्याचशा वेळेला निर्मात्यांवर अवलंबून असतं, कारण ती एक खर्चाची प्रक्रिया आहे. लेखक दिग्दर्शक म्हणून मला विचाराल तर माझ्याकडनं पहिल्या भागातच उत्तम काम झालं होतं, पण निर्मात्यांना वाटलं की अजून गोष्ट छान करावी, कारण त्या एंडला तसं सोडलं होतं. तसा हा पुढचा भाग आलाय. ज्यांनी पाहिलाय त्यांना प्रश्नांची उत्तर मिळालीत. कदाचित ज्यांनी पाहिलं नाही आणि त्याच्यावर जर भाष्य झाली तर आपल्याला तफावत किंवा गडबड जाणू शकते, पण पिक्चर पाहिल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तुम्ही नीट पाहिला, जर पर्सेंटेज वाईज तर संपूर्ण फर्स्ट हाफ तर संपूर्ण दिघे साहेबांवर आहे आणि सेकंड पार्टमध्ये पण दिघे साहेबांच्या गेल्यानंतरचे, म्हणजे त्यांचा 10वा, त्यानंतर ते हॉस्पिटल जाळालं त्याच्यामध्ये अटक झालेली मुलं, त्यांना सोडवण्याचा प्रसंग, बरं ते जे आहे तेच मांडलं आहे आम्ही. फक्त त्यांना नाही, आम्हाला कुणीतरी सांगितलं नाही अरे शिंदे साहेबांनी सोडवलं. ओके, किती लोक होती? 170 लोक अटक होती. मला त्यातले 25 तरी आणून द्या. मग 25 लोक त्या काळात 22-25 वर्षापूर्वी जी अटक होती, मी त्यांना भेटलो. त्या प्रत्येकाने सांगितलं की यस, आम्हाला सोडवण्यामध्ये या माणसाचा सिंहाचा वाटा होता. असं ज्यावेळी त्यांच्याकडनं आलं त्याच्यानंतरच आम्ही ते गोष्टीत घेतलेले. त्या माणसांची नावं आणि त्यांनी दिलेले मुद्दे हे पण आमच्याकडं उपलब्ध आहेत. आणि पुढं नंतर तो रक्षाबंधनाचा एक सीन आहे दिघे साहेबांचा, शेवटी एक नरिमन पॉईंटचा सीन आहे. म्हणजे दिघे साहेब टप्प्याटप्प्याने येत राहतात. जसं की एखादी विचारसरणी आम्हाला मांडायची आहे आणि त्या विचारसरणीला मांडणारा हा माणूस आहे आणि ती विचारसरणी मूळची माझी आहे आणि हा जर माझा फॉलोअर असेल तर मी त्याला कधीही त्याच्या मनातून ज्यावेळी तो अडचणीत असेल त्यावेळी तो आणून माझ्यासमोर आणून, आपण कित्येकदा प्रतिमेशी बोलतो, देवाशी बोलतो, माणसांशी बोलतो, तसं ते दिघे साहेबांशी बोलतात असं दाखवलंय. ती फिल्मी लिबर्टी जरी असली तरी ती लिबर्टी आपण मागचे 100-125 वर्ष चित्रपट क्षेत्रात घेत आलेलो आहोत.